छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मंचावर उपस्थित या सांगोल्याचा वाघ जख्मी शेर है, जख्मी शेर। क्या करता है मालूम है ना? शहाजी बापू, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, अरे बनकर, पार फुरसुंगीला जायचंय। पुण्यात फुरसुंगीची सभा आहे, ते हेलिकॉप्टर उडणार नाही बाबा। फटाके बंद करा, फटाके ते तिथे लावले, तिथे पाणी टाक। अरे माझ्या लाडक्या बहिणी लडक्या बहिणींनो आणि माझे लाडके भाऊ इकडे आहेत सगळीकडे। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पहिल्या फटक्यातच सांगून टाकतो, कोई माने या ना माने, सांगोल्यात वन अँड ओनली आनंदा भाऊ माने। बापू बरोबर आहे, दुसरी कुठं बघायचा विषयच नाही। बापूंनी काम सोपं केलंय, सगळे धनुष्यबाणच दिलेत। धडाधड धडाधड धनुष्यबाण बटन दाबून आनंदा माने आणि त्यांचे सर्व सहकारी पूर्ण टीमला आपल्याला 2 तारखेला मतदान करायचं आहे। आणि एवढा क्राऊड आहे, एवढा लाईव्ह, म्हणजे सगळे पेटलेले लोक आहेत, सगळे चीड आणि आग आहे, संताप आहे मनांमध्ये। आणि एवढे जर बाहेर निघाले आणि 2 तारखेपर्यंत आपण असेच काम करत राहिला तर सगळ्यांच्या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। मला अनुभव आहे, निवडणुकीमध्ये मी अनेक प्रचार केलेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही वरती पण आहे, तिकडं पण आहेत, पार तिकडं नजर पोचत नाही तिथपर्यंत सगळं ऍडजस्टमेंट करायची काय गरज लागली नाही तर खुर्च्या बिरच्यांची इतर लोकांना लागते ना। आणि सगळे जे आलेत हे सगळे बापूच्या प्रेमापोटी आले, कुणाही भाड्याने घेऊन आलेलं नाही। आणि म्हणून सांगोल्याचा विचार पक्का आहे आणि सांगोल्याचा विकासाचं एकच निशाण आहे, ते म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण। शहाजी बापूंमुळे सांगोल्यात कधी नव्हे एवढा विकास निधी बघितला। आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस बापू कागद घेऊन यायचे आणि मी धडाधड मंजुऱ्या द्यायचो। बापू बरोबर आहे ना? तर बापू स्वतःचं काय काम कधी घेऊन आले नाही, या भागातल्या जनतेचीच कामं त्यांनी आणली। बापूंच्या पाठपुराव्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा महामानवाचा पुतळा उभा राहिला, त्याचं अनावरण केलं
आणि आपल्या जीवन सत्कारणी लागलं असा भावना प्रत्येकाची झाली. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, त्याला पैसे दिले ना आपण? दिलेत ना, 2 कोटी दिलेत म्हणतात सजावटीला. मला आठवतं एकदा मी चाललो होतो तर मी बापूंना सांगितलं, विमानात बसायच्या आधी तुमच्या हातात ऑर्डर येईल. कितीची आली होती? 50 लाख रुपये विमानात बसायच्या आधी मी बापूंच्या हातात रिलीज ऑर्डर पाठवली होती. बाप, हे काम आपलं आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. बापू खरं म्हणजे बापू एक आगळा वेगळा माणूस आहे. आणि त्यांनी जे काय पोट तिडकीने सांगितलेलं आहे हे त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितल्या. मनातल्या भावना बोललेत ते. मला आठवतंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले आणि त्यांना आजार सांगितला दुर्मिळ, आणि म्हणाले लवकर तुम्ही हे करून घ्या. तर म्हणाले लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे, त्याचं काम करतो मी. हे ऑपरेशन पुढे ढकला. म्हणजे जीवावर बेतलेलं, जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून 15,000चा लीड दिला ना तुम्ही, 15,000चा लीड दिला. असा बापू आहे. म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुद्धा, हे 1 मिनिट एकच मी सांगतो, तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल, पण तुमच्या मागं हा एकनाथ शिंदे उभा आहे. आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे. आणि बापू हा लोकांमधला आहे. बापू हळवा आहे, त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना मदत करणारी लोक आहोत. सर्वसामान्यांचे सुखदुःख वाटून घेणारी लोक आहोत. आणि बापू पण एक तळागाळातला कार्यकर्ता आहे. बापूने एवढंच मी सांगतो, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. उत्तमराव जानकर यांनी देखील काय काय सगळे प्रसंग सांगितलेले आहेत. आता बापू, उत्तमराव जानकर पण तुमच्या साथीला आहेत. त्यामुळे 1 से 7 में हाथ बढ़ाते आगे बढ़ो. आणि मी एवढंच सांगतो की जे काय चित्र आहे हे पाहिल्यानंतर 2 तारखेला मतपेटीमध्ये सगळे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाणच दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि 3 तारखेला विजयाची पताका इथं फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. हाय माझ्या लक्षात आहे. बापू गुवाहाटीला होते, काय ते झाडी, काय ते डोंगर. आसामचे ब्रँड अँबॅसेडर झाले होते आणि त्याचा फायदा त्यांना झाला. कितीतरी बिल्डरच्या जाहिरातीमध्ये मी बघितलं हायवेला बापूचा डायलॉग. आणि आता बापूचा डायलॉग काय ते मतदार, काय तो विजय. आणि आता तिकडे डोंगर दरी तुम्हाला दिसली, पण इथं शिवसेनेचे मतदार यांनी विजय मिळवून दिलेला तुम्हाला दिसेल.
हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बापूंनी केलेला त्याग, बापूने केलेला जो काही विकास, बापूने आणलेले पैसे या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवा. शेवटी विकासावर भर देणारे आपण लोक आहोत. मला आठवतंय एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. सर्वसामान्य माणसाची गरिबीची परिस्थिती काय असते त्याची जाणीव मला आहे. आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही घेतला माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक लोकांनी विरोध केला, कोर्टात गेले, पण तुमचा लाडका भाऊ त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत होता. आम्ही मंजूर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता काही लोक अफवा पसरवतायत लाडकी बहीण बंद होईल, पण मी सांगतो हा तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. पद येतात जातात पुन्हा येतात, सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते जाते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. आणि ते नाव जपण्याचं काम तुमच्या शाजी बापूंनी केलं याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण किती कामं केली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी प्रकल्प उभारण्यासाठी 1,500 कोटी रुपयांना मान्यता दिली. ताकारी म्हैसाळ अशा 2 स्वतंत्र उपसा सिंचन केल्या. मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला 883 कोटी रुपयांना कामांना मान्यता दिली. जिल्हा परिषदेच्या कोळा गटात, घेरडी गटात आजपर्यंत कुणी दिले नाही एवढे पैसे दिले. आणि इथं सांगोली शहरासाठी 90 कोटी भुयारी गटार, वंदे मातरम चौक ते मिरज रोड बायपास 11 कोटी, सांगोला प्रशासकीय कार्यालय 15 कोटी, मुस्लिम समाजासाठी ईदगाह 4.5 कोटी, बाबासाहेबांचं तर मी बोललो मगाशी सबुद्रा आणि त्यालाही 2 कोटी. त्या किती आहे. व्यापारी संकुल 18 कोटी, शिवाजी महाराज सुशोभीकरण 2 कोटी, राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह 4 कोटी, सांगोला नवीन प्रशासकीय भवन 3 कोटी, विविध जाती धर्माच्या बांधवांसाठी समाज मंदिरं 13 कोटी, आठवडा बाजार 1.5 कोटी, सांगोला शहर वाडी वस्त्यांच्या विविध रस्त्यांसाठी 10 कोटी. कधी घेतले एवढे तुम्ही? आणि आता आचारसंहिता संपता नगर विकास विभागाकडून रस्त्यांसाठी 80 कोटी रुपयांची मागणी केली आहे, ती देणार, तेही देणार. शेवटी विकासाला चालना देण्याचं काम आपण केलंय. आणि म्हणून मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय आपण घेतले, अनेक कल्याणकारी योजना केल्या. लाडकी बहीण तर केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण आपण 100% मोफत केलं, शेतकरी सन्मान योजना आपण केली, वयोश्री योजना आपण केली. किती योजना केल्या माझ्याही लक्षात नाही. मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 450 कोटी रुपये 60 ते 70 हजार रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं. कधी या हाताचं दिलेलं या हाताला मी कळू दिलं नाही. आणि म्हणूनच जे 2.5 वर्षात आपण काम केलं, माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी महायुतीमध्ये, एवढा महायुतीला विधानसभेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी 232 जागा मिळाल्या नव्हत्या, त्या तेवढ्या जागा मिळवून दिल्या. उत्तमराव बरोबर आहे ना? उत्तमराव विकास बघून, डेव्हलपमेंट बघून शाजी बापूंची तुमची दोस्ती झाली आहे. तुमची दोस्ती मनापासूनची आहे, त्यात स्वार्थ नाही काय. आणि म्हणून
मी एवढंच सांगे, आता काहीतरी 78 कोटीची वैशिष्ट्यपूर्ण योजना पण आहे का आपली, आणि ड्रेनेजची 97 कोटी. जेवढ्या योजना असतील बापू, तुम्ही काम करा आणि मागणी करा, आणि सांगोल्याच्या विकासाचं जे तोरण शाजी बापूंनी लावलंय ते पूर्ण करणं हेच आमचं धोरण आहे, हेच आमचं धोरण आहे, दुसरं नाही. आणि म्हणून उमेदवाराच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलला, सगळा इतिहास आपण काढलेला आहे, त्याच्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही. पण आपल्याला एवढंच सांगतो की कल्याणकारी योजना आपण केल्या, आणि सांगोलाकरांच्या आयुष्यामध्ये आमची एवढीच इच्छा आहे, जी उर्वरित कामं आहेत ती देखील केली पाहिजे. पण बापूचा जो काही तुम्ही फसवणार किती, एकदा दोनदा, पण आता बापूला फसवू शकत नाही. ही जनता जेवढी जनार्दन इथं उपस्थित आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मी पायाला भिंगरी लावून 2.5 वर्ष फिरलो महाराष्ट्रामध्ये, सर्वसामान्य लोकांना भेटलो, सर्वसामान्य लोकांच्या बरोबर संवाद साधला. शासन आपल्या दारी आपण घेऊन आलो. शासन आपल्या दारी हा जी काय संकल्पना आहे, काय योजना पहिल्या नव्हत्या, लाभ पहिले नव्हते, लाभार्थी पहिले नव्हते, होते. पण कटकट नको, फेरफटका नको, चक्रा नको म्हणून लाभार्थी सोडून द्यायचे. मग आम्ही शासन आपल्या दारी, लोकांच्या दारी शासन घेऊन गेलो. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी. कोणाला ट्रॅक्टर, ट्रेलर, लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, सगळ्यांना योजना. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. तोच त्यांचा आदेश वंदनीय मानून आम्ही काम केलं. आणि म्हणूनच या राज्यामध्ये न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं यश मिळालं. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की बापू तुमच्या बरोबर सगळे आपण आहोत. आता फक्त तुम्ही जे सांगितलंय या सर्व लोकांना तुम्ही फक्त एवढंच करा, 2 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा. 2 तारखेपर्यंत मेहनत करा. बापू तुमच्यासाठी पुढचं सगळं आयुष्य तुमच्यासाठी पणाला लावतील, हा विश्वास मी देतो. आणि या ठिकाणी आपला म्हणजे विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचा आहे. आणि जोपर्यंत समोरच्यांचा निकाल लागत नाही, बरोबर ना, तोपर्यंत झोपायचं नाही. मला लोक विचारतात तुम्ही कधी झोपता? बोलो मी दुसऱ्यांच्या लोकांच्या झोपा उडवण्यासाठी आहे. प्रश्न आहे लोकांना, तुम्ही कधी या, 2 वाजता या, 3 वाजता या, 4 वाजता मी भेटतो आणि सकाळी परत आपल्या सभा चालू असतात. बोले एवढं कसं काय करता? मी म्हणतो जेव्हा मी जातो, ही जनता जी आहे, ही जनता माझं टॉनिक आहे, ही जनता माझं ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. त्यामुळे मला काही होत नाही. जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही. सत्ता संपत्ती किती मिळवली, प्रॉपर्टी किती कमावली, यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं. आणि म्हणून बापूंनी हे कमवलंय, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बापू को अकेला मत समझो, बापू को अकेला मत समझो. बापू डरने वाला नहीं, डराने वाला है, और मैदान में उतरकर लड़ने वाला है. ऐसा बापू है. आणि म्हणून बापू तुम आगे बढ़ो, मैं हूं तुम्हारे साथ, मैं भी बाला साहब का चेला हूं, मेरा नाम है एकनाथ, मैं साथ में हूं, चिंता मत करो. आणि म्हणून अरे थांब, आता पहिले ही लढाई जिंका, हे पडाव जिंका,
आणि म्हणून बापू ऑलराऊंडर आहेत. गुवाहाटीमध्ये चिंतेमध्ये, सगळे टेन्शनमध्ये, कोणी कशामध्ये, कोणी मजाकमध्ये, कोणी आनंदात, कोणी कसा, पण बापू सगळ्यांना हसवायचे, बापू सगळ्यांना खुश करायचे, बापू सगळ्यांना एकदम ताकद द्यायचे. आणि म्हणून बापू ऑलराऊंडर आहेत. बापू कपिल देव पण आहे, बापू सचिन तेंडुलकर पण आहे, बापू धोनी पण आहे. आणि मला विश्वास आहे बापू मारतील छक्का आणि धनुष्य बाणाचा वाढेल मताचा टक्का. बरोबर आहे. अजून काय बोलायचं आहे? आणि विरोधकांना पण बापूंनी सांगितलंय, अरे विरोधकांनो, सांगोला आहे भगव्याचा टापू, सांगोला आहे भगव्याचा टापू, आणि इथला सचिन तेंडुलकर आहे शाजी बापू. सगळ्यांना मनापासून विनंती करतो, मी खास आपल्याला विनंती करायला आलोय. हे आनंदराव आपले माने, पण मी मगाशीच सांगितलंय तुमच्याबद्दल, पण ही लढाई खरी सांगतो तुमची. ही आनंद माने हा आपला उमेदवार असला तरी सुद्धा ही लढाई तुमच्या शाजी बापूची आहे, शाजी बापूची आहे. आणि म्हणून आपण सगळे प्रेम करता शाजी बापूंवर. पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी या सांगोल्याचा विकास पाहिजे तर बापू यांच्या पाठीशी उभे राहा. आणि बापूच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. आणि मी दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेबांनी मी मगाशी बोललो, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. आणि एक डायलॉग, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि बापू पण शब्दाला पक्का आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, येत्या 2 तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेचे सर्व लोक, नगराध्यक्षासहित माने आणि बाकी सगळं पॅनल विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.